प्रभुचा करा जय घोष आनंद जल्लोष चहूकडे प्रभुचा करा जय घोष आनंद जल्लोष चहूकडे बांधणाऱ्याने जो सारियेला दूर झाला तो पत्थर कोनशिला दिसते आम्हाला देवाचे हे कार्य अद्भुत अगम्य अनुपम प्रभुचा हदीस करा जय घोष आनंद जल्लोष चहूकडे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, आपण हा ईस्टरचा 5वा रविवार आज साजरा करीत आहोत. मिशीच्या सुरुवातीलाच आपण या पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हायगाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ परमहिशाला स्वर्गात गौरव सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभो देव पित्या, प्रभो परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमवुनी मान होतो ऋणवंत, तुची भगवंत थोर जगी. प्रभो जगदीशा, प्रभो येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश को करा, प्रभो दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करीत्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुची अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुची प्रभुवर, तुची एक थोर येशू ख्रिस्ता.
परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या स्वर्गीय बापा, आम्हाकडे आपली दयादृष्टी वळव. तू आम्हाला पापमुक्त करतोस व ख्रिस्ताठायी तुझे मुले बनवतोस. आम्हाला परिपूर्ण स्वातंत्र्य दे व तू अभिवचन दिलेल्या वचनाचा स्वीकार करण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेल्लेणी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली. कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने आणि ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू, म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत आणि वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप, प्रखर, निकानूर, तिमोन, पार्मिना आणि यहुदी यमतानुसारी निकलाव अंत्युकियकार ह्यांची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरूशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजक वर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभो तुझ्या प्रेमाची पाखर आम्हावर घाल. हे प्रभो तुझ्या प्रेमाची पाखर आम्हावर घाल. अहो धार्मिक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. सज्जनांस स्तुतिगान शोभते. वीणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतु वाद्यावर त्याचे गुणगान गा. हे प्रभो तुझ्या प्रेमाची पाखर आम्हावर घाल. परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. आपला प्रतिसाद. हे प्रभो तुझ्या प्रेमाची पाखर आम्हावर घाल. पहा, जे परमेश्वराचे भय धरतात आणि त्याच्या प्रेमाची अपेक्षा करतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर परमेश्वराची नजर असते. आपला प्रतिसाद. हे प्रभो तुझ्या प्रेमाची पाखर आम्हावर घाल. संत पेत्राच्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला आणि मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्याजवळ येत असता तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात. ह्यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यास तुम्ही पवित्र याजकगण व्हावेत. कारण असा शास्त्रलेख आहे, पहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सियोनात बसवतो.
त्या कोनशिलेवर श्रद्धा ठेवणारा फजित होणार नाही. ह्यास्तव तुम्हा श्रद्धा ठेवणाऱ्यांना ती कोनशिला मूल्यवान आहे. परंतु जे ठेवत नाहीत त्यांना बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला आणि ठेच लागण्याचा धोंडा आणि अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचन मानित नसल्यामुळे ठेचाळतात. त्यासाठी ते नेमलेही होते, पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर श्रद्धा ठेवा आणि माझ्यावरही श्रद्धा ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन. ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हास ठाऊक नाही, मग मार्ग आम्हास कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून यापुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेही आहे. फिलिप येशूला म्हणाला, प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशूने फिलिपाला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे अशी श्रद्धा तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या स्वतःच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर श्रद्धा ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आता अनेक वेळा आपण ऐकलेलं आहे की
अंतुखियामध्ये अँटिओक येशूचा मार्ग स्वीकारणारे म्हणजे येशूचे अनुकरण करणाऱ्यांना ख्रिस्ती ही संज्ञा प्राप्त झाली. त्यांना ख्रिस्ती म्हणून ओळखण्यात आलं. त्यांचा उल्लेख ख्रिस्ती म्हणून ख्रिश्चन्स करण्याची प्रथा आजपर्यंत चालू आहे. आणि तत्पूर्वी मग काय म्हणत होते ख्रिस्ती लोकांना? तर ख्रिस्ती लोकांना मार्गाचे लोक, मार्गपंथीय, संत पौल तो जेव्हा ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता आणि त्याला नगराकडून त्यांना मारण्याचं, त्यांचा छळ करण्याचं सर्टिफिकेट पाहिजे होतं, तेव्हा त्याने काय लिहिलं होतं की तो मार्ग अनुसरणारे, तो मार्ग अनुसरणारे असं लिहिलं होतं. म्हणजे मार्ग हे नामाभिधान फार प्रचलित असं ख्रिस्ती लोकांविषयी झालं होतं. आणि त्याच नावाने येशूचा मार्ग चालणारी माणसं म्हणजे ख्रिस्ती असं त्यांना अधिकृत ख्रिस्ती नाव मिळण्या अगोदर बोललं जात असे. प्रभू येशूच्या स्वर्गारोहणामुळे आता आपण हा 5वा आठवडा आपल्या ईस्टरचा आणि काही दिवसांमध्ये आपण 40 दिवस येशूच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करणार. तो गुरुवार येतो पण आपण रविवारी तो साजरा करत असतो. आणि येशू त्याविषयी त्यांना बोलत होता आणि शिष्य दुःखी होतील म्हणून त्यांना निरोपाचा संदेश, फेअरवेल डिस्कोर्स, निरोप देण्याचा संदेश की तुम्ही तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, तुम्ही घाबरू नका. अशा प्रकारे प्रभू ख्रिस्त शिष्यांना संदेश देतात. ते जाणार परंतु गौरवशाली पुनरागमनाने ते ज्याच्या तिच्या जीवनानुसार फळ देण्यासाठी दुसऱ्यांदा परत येतील. आणि जाताना प्रभू येशू सांगतात की तुम्ही घाबरू नका, मी तुमच्यासाठी जागा तयार करून ठेवायला चाललो. आता जागा करून ठेवायला चाललो म्हणजे काय? प्रभू ख्रिस्त आपली तिथं वर अपार्टमेंटची सोय करायला निघाला होता असं कोणी मानू नये. हसण्यासारखं आहे, परंतु काही ना तसं वाटेल की कुठेतरी आता आमच्यासाठी तो जागा घेऊन चांगले अपार्टमेंट्स बांधील आणि आम्हाला प्रत्येकाला एक एक अपार्टमेंट तिकडे मिळेल असं काही नाही. ते काय सांगत होता प्रभू येशू की परमपिता हा प्रेमळ आहे, हा कनवाळू आहे, हा क्षमा देणारा आहे. आणि जिथे जिथे माणसं कनवाळू वागतात, प्रेमळ वागतात, क्षमेने वागतात, तिथे तिथे परमपिता असतो. कारण हे 3 गुण परमपित्याचे आहेत. आणि मी तुम्हासाठी जागा तयार करून तयारी करायला चाललो तुमच्यासाठी. त्याचा अर्थ असा की परमपिता आता येशूने सांगितल्याप्रमाणे, शिकवल्याप्रमाणे आणि कृत्य केल्याप्रमाणे, शिष्यांना जसं तयार केल्याप्रमाणे आणि ख्रिस्ती लोक आता असे कनवाळू, प्रेमळ आणि क्षमा देणारी माणसं बनणार. परमपिता वर कुठेतरी नाही, तर जणू काही ह्या 3 परमपित्याच्या गुणांमुळे परमपिता आता सर्वांमध्ये येणार आहे. त्याचं राज्य आता सर्वांमध्ये येणार आहे. जिथं शांती आहे, जिथं समेट आहे, जिथं प्रेम आहे, जिथं कनवाळूपणा आहे, जिथं क्षमा आहे, तिथं परमेश्वर पिता, परमपिता येणार. आणि त्यालाच म्हणतात ती मी जागा तयार केली. ही जागा ख्रिस्त तयार करणार. आणि मग पुनरागमन, गौरवशाली प्रभूचं दुसऱ्यांदा येणं न्याय निवाडा करण्यासाठी. जे परमपित्याच्या ह्या स्वभावाला धरून वागले त्यांना नक्कीच त्याचं मोठं फळ मिळणार. तर अशा प्रकारे
आपण जीवन आपल्यासाठी हा एक मार्ग आहे, हा एक मार्ग आहे. आणि मी असं म्हणेन की जीवन हा एक जिना आहे, स्टेअरकेस जिना आहे. आता जिन्याचा वापर कोणी चढण्यासाठी तर कोणी खाली उतरण्यासाठी करतात. कोणी वर चढतात आणि वरच चढत राहतात जणू काही, आणि त्याच जिन्यावरून कोणी खाली उतरत राहतात. मार्ग कोणी ठिकाणी पोचण्यासाठी करतो आणि त्याच मार्गाचा उपयोग कोणी परत येण्यासाठी करतो. मार्ग एकच असतो. आणि म्हणून आपण ख्रिस्ताचे अनुयायी, ज्यांना तो मार्ग अनुसरणारा म्हणजे ख्रिस्ती असं गणलं जात असे, तेव्हा आपण त्याचा मार्ग जणू काही पुढे पुढे जाण्यासाठी, वर चढण्यासाठी, अहिक जगातली भाषा नाही ही, तर अशी कनवाळूपणाची कार्य करायची, करुणेची कार्य करायची, प्रेमाची कार्य करायची, समेटाची कार्य करायची, शांतीची कार्य करायची, क्षमेची कार्य करायची, की त्यामुळे आपण ह्या मार्गावरून पुढे जात राहू. प्रभू येशू फक्त देवाकडे आपणाला बोलावणारेच नाहीत, तर तेथे ते घेऊन जाणारे सुद्धा आहेत. ते मार्ग सुद्धा आहेत. मार्ग दाखवणारेच नाही, पण मार्ग स्वतः बनणारे. आणि एकमेव मार्ग, प्रभू ख्रिस्त एकमेव मार्ग आहेत. आय एम द वे, आय एम द ट्रूथ अँड आय एम द लाईफ. एकमेव मार्ग. जरी दुसरे मार्ग आहेत, आपण तसं बघायला गेलं तर आपलाच मार्ग खरा आहे आणि आपला एकच मार्ग, अशा प्रकारची आर्ग्युमेंट नाही करत. कारण मार्ग एकमेव ख्रिस्त जरी असले तरी इतर मार्ग, दुसरे धर्मसुद्धा हे त्या एकमेव मार्गाला जर का जोडले असतील, त्यांची शिकवण जर का येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या शिकवणुकीच्या विरुद्ध नसेल, जे प्रभू ख्रिस्ताने बोलून दाखवलेलं आहे, जे माझ्या बरोबर आहेत ते माझेच आहेत, ते माझ्या विरुद्ध नाहीत, तर त्याप्रमाणे इतर प्रभू ख्रिस्त एकमेव मार्ग आणि इतर मार्गसुद्धा त्या एकमेव मार्गाला जोडून जणू काही असतील, धरून जणू काही असतील, मग तिथं अर्थ सारखाच असेल आणि त्यापासून लोक चांगली वागतात, ते सुद्धा मग त्या एकमेव मार्गाला जोडले जातात. कुठलाही मार्ग जेव्हा प्रभू येशूने जशी केली तशी प्रीती कृत्यामध्ये उतरविण्यासाठी असतो, निस्वार्थ सेवेचा असतो, स्वबलिदान करण्याचा असतो, तेव्हा तो प्रभू येशूच्या मार्गाला जोडलेला असतो. मार्ग सत्यनिष्ठेने, संजीवनी सत्कृत्यांनी प्रेरित झालेला असला पाहिजे. शेवटी आपण नेहमी बोलतो तेच, शीतावरून भाताची परीक्षा, फळावरून झाडाची परीक्षा. ख्रिस्ती धर्म हा नुसती धोतरी नाही, ख्रिस्ती धर्म नुसती तत्व नाहीत. Christianity is not just doctrines. Christianity is not just moralism. ख्रिस्ती धर्म सर्वात प्रथम कृत्य आहेत, ॲक्शन. ख्रिस्ताने जी शिकवलं ते तोंडाने फार कमी शिकवलं, त्यांनी कृतीने फार खूप गोष्टी शिकवल्या. शेवटच्या भोजनाच्या वेळी तो उठला, शिष्यांचे पाय धुवायला लागला आणि शिष्यांना बजावून सांगितलं, मी काय केलं, तुम्ही मला स्वामी म्हणता, मी आहे तुमचा स्वामी, पण खरा अधिकार मी कसा चालवतो,
सेवा करून घेऊन नाही, तर सेवा करून, निस्वार्थी लोकांची सेवा करून मी अधिकार गाजवत असतो. लोकांना ऑर्डर देऊन नाही, लोकांकडून कामं करून घेऊन श्रेय मी मिळवणार त्याच्यावर, हे नाही. आणि म्हणून आपला हा प्रभूला अनुसरण्याचा मार्ग सत्यनिष्ठेने संजीवनी सत्कृत्यांनी, माझं कार्य अडल्या नडल्यासाठी असं असलं पाहिजे की ते त्याला संजीवन करणारं असलं पाहिजे, त्याला पडलेला असेल तर परत उठवणारं असलं पाहिजे, उभं करणारं असलं पाहिजे. प्रभू येशूचे तंतोतंत अनुकरण करणारे म्हणून ख्रिस्ती लोकांची ख्याती होती, त्यांची तशी ओळख होती. थोडंसं पहिल्या वाचनाबद्दल मी सांगतो की आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगितलं जातं की प्रभू येशूचे जे शिष्य होते त्यांना खूप ख्रिस्ती मिळायला लागले, ख्रिस्त सभा वाढायला लागली होती, व्याप वाढायला लागला जणू काही. अँड दे वॉन्टेड टू गेट ऑर्गनाइज, नियोजनबद्ध ते होत होते, रचना व्हायला लागली. कारण एकच माणूस किती करणार एकाच वेळेला, तो सगळी धार्मिक कृत्य पण करणार, देवाची शुभवार्ता पण गाजवणार आणि मग लोकांना खायला प्यायला पण घालणार. आणि तिथं कजे सुरू झाले की जे ग्रीक हेल्लणी ज्यांना म्हणतात ते होते, त्यांच्या विधवांना दुय्यम प्रकारची वागणूक देण्यात आली आणि यहुदी त्यांच्या बायकांना बरं खायला मिळालं, कारण ते सहभोजन घेत असत. रविवारी कोणाच्या तरी घरात भेटायचं आणि मग तिथं प्रार्थना, जसं येशूने शेवटचं भोजन आपण ज्याला आता मिसा म्हणतो ती मिसा व्हायची आणि मग सहभोजन व्हायचं. त्यावेळेला थोडीशी कुरकुर निर्माण झाली, कोणाला जास्त मिळायला लागलं, कोणाला कमी मिळायला लागलं. हे सगळं असंच आहे. माणूस जिथं आहे तिथं स्वार्थ आहे आणि जिथं स्वार्थ आहे तिथं अशी कुरकुर होत असते. आणि म्हणून त्यांनी नियोजनबद्ध असं बनण्याचं ठरवलं आणि त्यावेळेला त्यांनी 7 जण निवडले. हे वर्गीकरण नव्हतं, दिस इज नॉट क्लासिफिकेशन. ही जाती अवस्था नव्हती की काही जण फक्त व्हाईट कॉलरचा जॉब करतील, न काही जण फक्त ब्लू कॉलरचा जॉब करतील, काही जण मजूर बनतील, न काही जण साहेब बनतील. नाही, ख्रिस्ती धर्माला हे अजिबात पसंत नाही. सुरुवातीपासनं गरजेनुसार ख्रिस्त सभेत कार्य वाटप होतो, हे तत्व आहे. गरजेनुसार कार्य वाटप होतो. काय गरज आहे? मग रचनेनुसार कोणी काय करायचं? नाही, मी फादर आहे, ते माझं काम नाही, मी ते नाही करणार, मी हे नाही करणार. साप चुकीचं आहे. हे तत्व असं आहे की गरजेनुसार ख्रिस्त सभेमध्ये कार्य वाटप होतो. अमुक व्यक्तीने फक्त अमुक कार्य करावे अशा प्रकारचा दुजाभाव करण्याची ती रचना किंवा ते वर्गीकरण नव्हतं. काही जणांनी फक्त प्रार्थना करायची, बसायचं, प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवायची, मांगल्याचे जीवन जगायचे, लाईफ ऑफ होलीनेस. आणि दुसऱ्यांनी फक्त ऐहिक जगातील गोष्टींची काळजी घ्यायची. दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल टू ख्रिश्चियानिटी. असा विचार चुकीचाच नाही, तर तो विचार जणू जाती अवस्थेसारखा, दुजाभावाच्या वर्गीकरण करण्यासारखा ठरेल. ख्रिस्ती श्रद्धेला असा विचार कदापि धरून नाही. आता सेवा वाढतील. काय सेवा आहेत? या कोरोना विषाणूच्या ह्या आपल्या परिस्थितीमध्ये काय काय सेवा आहेत? सेवा वाढतील, गरजा वाढतील, तसं सेवा कार्य उभे राहिलं पाहिजे. मला भांडी घासायला लागतात, घासली पाहिजेत. नाही, त्याला मी हात नाही लावायचं, ते माझं काम नाही, ते दुसऱ्याचं काम आहे. त्याच्यासाठी कोणीतरी मी आणलाच पाहिजे. मी कसं त्याला हात लावू? माझे हात आता पवित्र ख्रिस्त शरीराला लागतील. ही स्पिरिच्युअलिटी, हे अध्यात्म ख्रिस्ती धर्माला अजिबात मान्य नाही.
देवापुढे आपण सगळे समान आहोत. रचना केलेली आहे आपण. तुम्ही ह्याची काळजी घ्या, तुम्ही ह्याची काळजी घ्या, तुम्ही ह्याची काळजी घ्या, परंतु आपण सगळे समान आहोत. गरीब असला आणि गटारं खणत असला, रस्त्यावरचा कचरा काढत असला म्हणून तो कमी दर्जाचा न मी मोठा एलिट, हा असा भेदभाव ख्रिस्त सभेमध्ये नाही. मी फादर आहे, मी बिशप आहे, मी पोप आहे, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार. कशासाठी नाही करणार? हां बाबा, मी एक मला काम दिलेलं आहे, एक मला जबाबदारी दिली आहे, त्याला धरून ती जबाबदारी पूर्णत्वाला मी कशी नेऊ शकतो, हे सगळंच ठीक आहे. प्रत्येकाने प्रत्येकाला दिलेलं काम वाटून दिलेलं काम केलं पाहिजे. पण त्यामुळे मी जे करतो त्यामुळे मी मोठा, त्यामुळे मी एलिट, आणि तो जे करतो त्यामुळे ती व्यक्ती अशीच नाही. हा दुजाभाव आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये नाही. सेवा कार्य उभे राहिले, गरजेप्रमाणे सेवा कार्य उभे राहिले पाहिजे. व ख्रिस्त सभेतील सर्व घटकांनी ज्याच्या तिच्या जबाबदारीला एकनिष्ठ राहून, तुम्ही संसारात पडले, संसाराची जबाबदारी स्वीकारली, तुम्ही ती तंतोतंत पूर्ण करा. मी ब्रह्मचर्य जीवन निवडलं, मी माझ्या जबाबदारीला पार पाडणार. तर अशा प्रकारे जिने त्याने एकनिष्ठ राहून जबाबदारी पार पाडायची आहे आणि प्रभू ख्रिस्ताचं अनुकरण करीत राहायचं आहे. इट इज द हार्मोनियस वॉकिंग टुगेदर ऑफ इट्स व्हेरियस पार्ट्स दॅट इन्शुअर्स द वेल बिईंग ऑफ द होल. ते करण्यामध्येच प्रत्येक घटकाचे पावित्र्य आणि मांगल्य वाढत असते. पावित्र्य आणि मांगल्य म्हणजे देवळात येऊन बसतो त्याच्याप्रमाणे मला पण देवळात येऊन बसल्यावरच मी मांगल्यात आणि पावित्र्यात वाढेन असं म्हणायचं नाही. तुम्हाला जे दिलं आहे त्याच्याशी एकनिष्ठ राहा, ख्रिस्ताबरोबर राहा, ते सेवा कार्य आहे. ह्या भावनेने पुढे जात जा. तुम्ही प्रत्येक जण पवित्र झाला पाहिजे. तुम्ही जर का दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेची मुख्य शिकवण जर बघितली तर ती हीच आहे की ऑल आर कॉल्ड टू होलीनेस ऑफ लाईफ. ऑल आर कॉल्ड टू होलीनेस ऑफ लाईफ. फादर सिस्टरनाच पवित्र होण्यासाठी बोलावलं नाही आणि पवित्र होण्यासाठी फक्त देवळातच बसून राहायला पाहिजे आणि फादर सिस्टर करतात तीच कार्य केली पाहिजेत असं नाही. ऑल आर कॉल्ड टू होलीनेस ऑफ लाईफ. आणि शेवटचा मुद्दा, थॉमस, फिलिप हे शिष्य, ह्यांचे प्रश्न प्रभू येशूला पूर्ण समजून घेण्यात ते किती उणे पडत होते हे दर्शवितात. त्यांच्या प्रश्नावरून आपण त्यांची पातळी जणू काही समजून घेऊ शकतो. त्यांना किती शिकण्याची गरज होती, जाणून घेण्याची गरज होती, प्रभूला जाणून घेण्याची त्यांना किती गरज होती हे याच्यावरून या त्यांच्या प्रश्नावरून दिसून येते. इट इज ऑल राईट. वी गेट टू नो जीसस ग्रॅज्युअली. टप्प्याटप्प्याने, पायरीने, दिवसेंदिवस आपण प्रभू येशूच्या जाणीव करून घेण्यात वाढत असतो. एकाच दिवसात प्रभू मला कळेल असा आव कोणी आणायचा नाही, असा हट्ट कोणी धरायचा नाही. ग्रॅज्युअली रोज तुम्ही एक शब्द पाळा, उद्या दुसरा शब्द पाळा, तंतोतंत पाळत जा आणि पहिला शब्द विसरू नका, दुसरा शब्द धरून ठेवा, तिसरा घ्या, चौथा घ्या. अशा प्रकारे आपल्याला वाढत राहायचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे असं जेव्हा सांगतात तेव्हा थॉमस म्हणतो आपण कुठे जातात प्रभूजी आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार. पोचण्याचे ठिकाण आणि तेथे जाण्याचा मार्ग ह्या दोन्ही गोष्टी प्रभू येशूच आहेत. ठिकाण पण तेच आहेत आणि तिथे जाण्याचा मार्ग पण तेच आहेत. म्हणून त्याला धरून राहा. तुम्ही मार्ग पण चालाल, तुम्हाला कळेल मार्ग कुठला आहे आणि तुम्ही त्या ठिकाणावर पण पोचाल. अध्यात्म
स्पिरिच्युअलिटी हे लहान लहान तुकडे पाडून जीवन जगण्यात नसते. आज हे थोडं केलं, उद्या ते थोडं केलं, असं नसते. स्पिरिच्युअलिटी इज अ होलिस्टिक लाईफ. Christ became the offering, the offered, and the one who offers. आपण ते एका मिसेच्या प्रस्तावनेमध्ये म्हणत असतो की तो आमचा यज्ञ पण झाला, यज्ञ अर्पण करणारा पण झाला आणि यज्ञ स्वीकारणारा पण झाला. तिन्ही गोष्टी. आणि मग फिलिपाचा प्रश्न, प्रभूजी आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. फिलिपाला शॉर्टकट पाहिजे होता. अध्यात्मामध्ये शॉर्टकट नसतो. कारण प्रभू काय उत्तर देतो फिलिपाला, फिलिपा मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तुम्ही मला ओळखत नाहीत काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे फिलिपा शॉर्टकट शोधत होता. जर पित्याचा आहे तर मग एकदा पिता दाखवा का आम्हाला पुरे. काहींना एकदम शॉर्टकट हवा असतो. कष्ट करायचे नाहीत, त्रास घ्यायचा नाही आणि पाहिजे ते पुढ्यामध्ये चटकन येऊन पडलं पाहिजे. असा शॉर्टकट हा अध्यात्माच्या धार्मिक जीवनामध्ये कधी नसतो. एकदा पोचायचे आहे तेथे आम्हाला नेऊन सोडा म्हणजे आमचं झालं नाही. हा येशूचा मार्ग नाही. येशूचा मार्ग क्रूसाची वाट. क्रूसाची वाट वगळता कशी येईल आणि विनात्रास ठिकाणावर सुशेगात आम्हाला पोचता कसं येईल असं फिलिपाला वाटते आणि आम्हाला पण वाटते. अध्यात्मामध्ये शॉर्टकट नसतात. अध्यात्म ही जीवनाची साधना असते. ख्रिस्ती धर्म ज्याला गंभीरपणे पाळायचा असेल त्याला त्या साधनेशी बांधिलकी करून घ्यायला लागते. स्पिरिच्युअलिटी इज अ होलिस्टिक लाईफ. मी सांगितल्याप्रमाणे मार्गाविना ठिकाणी पोचू शकत नाही. ठिकाण पिता आणि मार्ग जीसस हे दोघेजण एक आहेत असे ख्रिस्त वारंवार सांगतो. आपण त्रैक्याचा परमेश्वर मानतो म्हणून तीन अलग व्यक्ती असल्याचा अर्थ त्याचा मुळीच होत नाही. परमेश्वर एकच, एकोपा. जसे तीन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करून एकच गुणविशेष असं जीवन, गुणविशेषाचं जीवन ते जगत असतात, तसा आमचा परमेश्वर एकच आहे असं आपण अनुभवतो. त्या तिघांमध्ये गोंधळ नाही, त्या तिघांमध्ये मिसळण नाही, त्या तिघांमध्ये कन्फ्युजन नाही, मुळीच नाही. आपल्या तारणासाठी तो एकच एक परमेश्वर त्रैक्य रूपात प्रकट झाला. जेथे देहधारी पुत्र आहे तेथे परमपिता आणि पवित्र आत्मा आहे. जेथे पवित्र आत्मा तेथे परमपिता व देहधारी पुत्र. आणि आपल्या सर्व प्रार्थना परमपित्याला देहधारी शरीरधारी पुत्राद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि पवित्र आत्म्या ठाई अर्पिल्या जातात. उदाहरणार्थ या संपूर्ण मिसेमध्ये विशेष करून जी आभार प्रदर्शनाची प्रार्थना फक्त धर्मगुरू, फक्त फादर, बिशप, जे पोप मिसा करणारे असतात तेच बोलू शकतात. संपूर्ण पवित्र मिसा ही अत्युच्च प्रार्थना परमपित्याला उद्देशून, प्रत्येक वाक्य परमपित्याला उद्देशून शरीर धारण केलेल्या ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्या ठाई अशी अर्पिली जाते ही प्रार्थना. कारण प्रभू ख्रिस्त एकमेव अत्युच्च याजक आहेत. ही इज द हाय प्रीस्ट. सर्वोच्च परमपूज्य असा याजक फक्त प्रभू ख्रिस्त आहे आणि तोही मिसा अर्पण करतो. हे मी नेहमी तुम्हाला सांगत असतो. कोण फादर, कोण बिशप किंवा कोण पोप ही मिसा साजरी करत नसतात. वी आर जस्ट इन्स्ट्रुमेंट्स ऑफ गॉड ऑन दी ऑल्टर. पण मिसा ही प्रभू येशू ख्रिस्त परमपित्याला अर्पण करीत असतो पवित्र आत्म्या ठाई. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई
अशी आपण प्रार्थना म्हणत असतो त्या समारोपाची, त्या आभार प्रदर्शनाच्या समारोपाची. बंधू भगिनींनो, प्रभूचा शब्द किती समृद्ध असा शब्द आहे, जीवनासाठी शब्द आहे आणि आमच्या मार्गामध्ये तो प्रकाश आहे. आपल्याला हा प्रभूचा शब्द नेहमी मार्गदर्शन आपल्या जीवनात करीत राहो. आमेन. आपण आपली श्रद्धा या दिवसामध्ये प्रेषितांचा विश्वास अंगीकाराचा प्रकार आपण श्रद्धा निवेदनामध्ये म्हणत असतो. सर्वजण एकत्र म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगले, त्याला क्रुसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चालला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपण आपल्या सर्व प्रार्थना आता परमेश्वर पित्याच्या पायाशी ठेवूया. सर्वप्रथम आपली प्रार्थना आहे ती आपल्या पोप महोदयांसाठी, आपल्या संपूर्ण चर्चच्या याजकांसाठी, बिशप्स, फादर्स, डिकन्स, सर्वांनी ह्या काळामध्ये विशेष करून श्रद्धा, लोकांची श्रद्धा बळकट करत राहावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे, कृतींनी, शब्दांनी आणि आपल्या तिथं असण्याने. आमच्या प्रार्थना आम्ही केल्या पाहिजेत, आमची कर्तव्य आम्ही पार पाडली पाहिजेत आणि अशा प्रकारे ह्या दिवसात लोकांची श्रद्धा बळकट करण्यामध्ये पोप महोदयांचं ते आद्य कर्तव्य आहे. जगातील सर्व ख्रिस्ती लोकांची श्रद्धा बळकट करीत राहणे, टू कन्फर्म पीपल इन फेथ. ह्यासाठी आपण पोप महोदयांसाठी आणि इतर सर्व याजकांसाठी प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करू. आपलं रक्षण करणं अहिक जगामध्ये हे देशाची जबाबदारी आहे. म्हणून आपण देशाचे कायदे कानून पाळतो, पण देशाने सुद्धा त्यांचं कर्तव्य म्हणून सरकारने आपल्याला संरक्षण दिलं पाहिजे. विशेष करून ह्या कोरोना विषाणूच्या काळामध्ये संरक्षण दिलं पाहिजे. जे जे काही आमचा जीव वाचवण्यासाठी, आमच्या जीवाचं रक्षण होण्यासाठी गरजेचं आहे तेच आम्हाला दिलं पाहिजे, आम्हाला सांगितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सगळी तरतूद केली पाहिजे. त्यासाठी आपल्या राज्यकर्त्यांना परमेश्वराची प्रेरणा मिळावी, कृपा मिळावी, शक्ती मिळावी आणि त्यांनीसुद्धा परमेश्वराच्या आज्ञेला धरून, कोण कुठल्या धर्माचा असेल त्याने ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे, सगळे धर्म चांगलं शिकवतात आणि धर्म न पाळणारा सुद्धा चांगला वागतो, अशा सगळ्यांनी सरकार म्हणून चांगलं वागावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या सर्व धर्मप्रांतासाठी प्रार्थना करू. मित्रांनो, मी विशेष प्रार्थना करतो. ह्या दिवसामध्ये एकाकीपणा फार वाढत आहे. कंटाळा आलेला आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. करमत नाही, बोर झालेलो आहोत आपण. जणू काही शिक्षा कोणीतरी आपल्यावर जबरदस्तीने लादली आहे अशा प्रकारचं आपल्याला वाटते. पण ह्यामुळे मनाचे विकार, विशेष करून मला आठवण येते ती आमच्यापैकी मी सुद्धा त्याच्यातलाच थोडाफार, परंतु वयाने खूप मोठे असलेले 80-90च्या वयोमानामध्ये जगत असलेले, ज्यांची मुलं कदाचित त्यांच्या बरोबर नसतील, ती कामधंद्यासाठी लांब असतील म्हणा, ह्या सगळ्यांसाठी यांची आठवण मी पहिली करतो. जे एकाकी आहेत, एकल कोंडे वाटते ज्यांना,
अशांसाठी आपण प्रार्थना करू. आपली मुलं बाळ आहेत त्यांच्यासाठी, घरामध्ये ज्यांना जास्त जागा नाही अशांना कोंडल्यासारखं वाटतं ह्या गरमीच्या दिवसामध्ये, आपण सगळ्यांसाठी विशेष, ज्यांना खायला मिळत नाही, पुरेसं खायला मिळत नाही, औषधं मिळत नाहीत एखाद्याला, अशा अगदी अत्यावश्यक गरजा असतात, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण आजाऱ्यांसाठी प्रार्थना करू. आपण जे खाटेला खिळलेले आहेत, ज्यांना कदाचित बरा होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलेले आजार असतील, ह्या दिवसामध्ये ते जास्त मला वाटतं त्रासामध्ये आहेत, त्यांच्यासाठी आपण सगळ्या आजाऱ्यांसाठी प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या अगोदर निघून गेलेल्या सर्वांची आपण प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबातील, आपल्या गावातील, आपल्या धर्मग्रामातील, आपल्या धर्मप्रांतातील, आपल्या देशातील, आपल्या जगातील सर्वांसाठी आपण, विशेष करून या कोरोना विषाणूला बळी पडलेले आणि मेलेले अशांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी. 3-4 ॲक्सिडेंट झाले, अपघात झाले काल परवा. काही विषारी गॅस औरंगाबादला ट्रॅकवरून लोक घरी परतत होती, कामानिमित्तच गेलेली, त्यांच्या अंगावरून गाडी गेली. काही ठिकाणी दुसरे काही अपघात झाले, असे 3-4 ठिकाणी अपघात झाल्याची वार्ता आहे. त्याच्यामध्ये सापडलेले त्यांच्या कुटुंबियांसाठी, ही त्यांच्या कुटुंबाची भाकर कमावणारी माणसं होती, ही गेली. लहान मुलं असतील त्यांना, बायका असतील त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि विशेष करून मर्सीबाई डाबरे भुईगाव आणि जानू मस्तान वसई कोळीवाडा, जानमेरी गोन्साल्विस आणि मायकल डिक्रूज रमेदी, हे आपल्या अगोदर देवाघरी निघून गेलेल्यांसाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या विनंत्या, आपल्या काही गरजा असतील, एक क्षणभर आपण परमेश्वराला आपल्या मनातल्या मनात सांगूया. आपलं अंतःकरण उघडं करणं हे परमेश्वराला आवडते आणि ते आपण उघडं करू. त्याला सांगू काय आपल्या गरजा आहेत, तो पण काय आपल्याला सांगतो ते पण आपण ऐकू. ह्या सर्व प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आमेन. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेल्या आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. By the mystery of this wine and water may we come to share in the divinity of Christ, who humbled himself to share in our humanity. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षबिलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभो परमेश्वरा, या पवित्र दानांच्या परत भेटीमुळे तुझ्या दैवी जीवनात तू आम्हाला सहभागी करतोस. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या सत्य वचनाला अनुसरून असावे म्हणून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे.
हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला, या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो आणि मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. ख्रिस्ताने आपल्या शरीराचे क्रूसावर समर्पण केले. आपल्या पूर्ण समर्पणाने इतर सर्व समर्पणे ख्रिस्ताने परिपूर्ण केली. आमच्या तारणासाठी त्याने स्वतःला तुझ्या हातात सोपवले. तो एकाच वेळी याजक, वेदी आणि बळी बनला. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय 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 जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय 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 जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक व इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो.
तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याच्या आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच हे आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Amen. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. प्रभू म्हणतो, मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही त्या द्राक्षवेलाच्या फांद्या आहात. जो माझ्यामध्ये व मी ज्याच्यामध्ये राहतो तो खूप फळ देतो. हालेलुया.
आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या पवित्र रहस्यांमुळे नव्या दिशेने आमची वाटचाल घडून येवो व तुझ्या ठाई आम्हाला नवजीवन प्राप्त होवो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मित्रांनो, थोडंसं तुम्हाला माहिती थोडीशी देतो की ह्या करोना विषाणूतून आपण निश्चित पार होणार. मी ख्रिस्ती श्रद्धेने बोलत आहे. मी डॉक्टर नाही, मी सायंटिस्ट नाही, परंतु मला माहिती आहे, ख्रिस्ती म्हणून माझी श्रद्धा, की आपण ह्या विषाणूतून निश्चित पार होणार. परंतु मोठी किंमत आपल्याला मोजावी लागणार. परिणाम भयंकर आहेत. कितीतरी मृत्यू, आजाराची भीती, घरात कोंडून राहण्याचा त्रास, नोकरीधंदा बंद, व्यवहार बंद, सर्वात चर्च बंद, मिसा नाही. विशेष करून तुम्हाला फादर रोजची मिसा बोलत असतात. आर्थिक मंदी, त्याचं सावट, खाण्यापिण्याचा प्रश्न रोजचं, आणि हे किती काळ चालणार ह्याची अनिश्चितता. सर्व फादरांना मी 22 एप्रिलला एक अधिकृत पत्रक काढून, पहिली मी एक धर्मप्रांतीय 6-7 माणसांची टीम तयार केली, ज्याच्यामध्ये फादर्स आहेत, ज्याच्यामध्ये सिस्टर्स आहेत आणि ज्याच्यामध्ये प्रापंचिक आहेत. ही टीम लक्षात घेऊन मी प्रत्येक धर्मग्रामामध्ये, प्रत्येक पॅरिशमध्ये प्रमुख धर्मगुरूंना, त्यांच्या सहकारी धर्मगुरूंना बरोबर घेऊन एक पॅरिश टीम तयार करायला सांगितली. हे मी 22 एप्रिलला केलेलं आहे. प्रमुख धर्मगुरू त्या पॅरिश टीमचा मेंबर आहे. धर्मप्रांतीय पाळकीय परिषद जी आहे आपली, डायोसिजन पास्टरल काउन्सिल, त्याचा एक मेंबर आहे. विन्सेंट पॉल सोसायटीचा एक मेंबर आहे. आणि आर्थिक कमिटी जी आहे, अर्थ कमिटी जी आहे, त्याचा एक मेंबर आहे. असे 5 जणांची ही पॅरिश टीम आपण तयार केलेली आहे. त्यांचं काम काय, तर लहान ख्रिस्ती परिवाराच्या सेवक नेत्यांना बरोबर घेऊन आपण कुटुंबाकडे, प्रत्येक कुटुंबाकडे लक्ष देत आहोत. आपण या गरजूंची यादी बनवली आहे. प्रत्येक पॅरिशने गरजूंची यादी बनवलेली आहे. आजच गरज लागते असं नाही, परंतु जसे गरजवंत तयार होतील कदाचित, तशी यादी बनवलेली आहे. आजूबाजूला कोणी परगावातून, परप्रांतातून निर्वासित अडलेल्या नडलेल्या ह्यांची माहिती आणि गरज आपण मिळवत आहोत, मिळवलेली आहे, पण मिळवत राहणार आपण. पहिली गोष्ट म्हणजे आपण शासनाची मदत, त्यांच्याशी संपर्क आपण साधत आहोत. आणि हे करीत असताना मी तुम्हाला एक सांगतो की काही जण मला विचारतात की पंतप्रधानांचा फंड, मुख्यमंत्र्यांचा फंड, याला आपण काय दिलं पाहिजे. मित्रांनो, सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. बोलत नाहीत त्याचा अर्थ त्या होत नाहीत असा कोणी गैरसमज करून घेऊ नका. कारण एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला सांगत राहायचं आणि क्लॅरिनेट घेऊन सगळ्यांना दिंडी फोडत राहायचं, हे ख्रिस्ताने आपल्याला शिकवलं नाही. आपण करत आहोत. आणि प्रत्येकाकडून, आपल्या प्रत्येक पॅरिशचा ट्रस्ट आहे, प्रत्येक पॅरिश आपला ट्रस्ट आहे, प्रत्येक आपली संस्था ट्रस्ट आहे. प्रत्येक ट्रस्टला 2% आपलं जे काही जी मिळकत आहे तिकडे, आपण जी काही साठवून ठेवलेली आहे म्हणा गरजेसाठी,
त्याच्यातली सरकारने आपल्याकडे 2% मागितलेली आहे, ती काय कमी नाही. म्हणजे आपण शासनाला देत आहोत. पंतप्रधानांच्या फंडला आम्ही CBCIने दिलेलं आहे मदत, मुख्यमंत्र्यांच्या फंडला आपण देत आहोत. म्हणून कोणी देत नाही तसा गैरसमज करून घेऊ नका. त्याचप्रमाणे ज्याच्या गावातील आणि ज्याच्या त्याच्या पॅरिशमधील दान देणारे ज्या काही व्यक्ती असतील, जे होतकरू व्यक्ती ज्यांना देता येते दान, अशांचा पण आपण विचार करत आहोत. आणि पॅरिश प्रीस्टना, प्रमुख धर्मगुरूंना मी तसं सांगितलेलं आहे की त्यांच्या पॅरिश टीमने अशी लोकं पण, त्यांची पण यादी करायची आणि त्यांच्याकडून काय मिळू शकते हे पण बघायचं. आणि जर गरज भासली तर पॅरिशमधली सुद्धा आपण लोकांसाठी जे 2% आपण सरकारला देणार आहोत ते आहेच, परंतु तरीसुद्धा गरज जर लागली तर आपल्या पॅरिशमधली मदत पण आपण त्यांना देणार. आणि जर तिथेही कमी पडलं तर आपला धर्मप्रांत पण उभा राहतो. सेंट्रल एजन्सीज आहेत आपल्या, कारितास आहे, कदाचित आपण त्यांच्याकडे मागणी करू. संपूर्ण देशाचं बघायचं आहे त्यांना. मी त्याचा मेंबर आहे, मला माहिती आहे कसं आपण सगळ्यांकडे पोचायला बघतो. पण त्याचप्रमाणे आपली कॅथलिक बँक आहे समजा, ते पण मला भेटायला आलेले आहेत. आणि जे काही त्यांना करता येईल मी त्यांना सांगितलेलं आहे, ते रेडी आहेत. तर अशा प्रकारे मी स्वतः आठवड्याचा रिपोर्ट घेत असतो, काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे आणि पुढे आपली तयारी काय आहे, हे सगळं आपण करत आहोत. जर तुमच्या माहितीप्रमाणे गरजवंतापर्यंत आपण पोचत नसू तर आपापल्या देवळातल्या प्रत्येक धर्मगुरूंना तुम्ही सांगा, प्रमुख धर्मगुरूंना सांगा. बिशप्स हाऊसला फोन नका करू, आम्ही इथे 3 फादर आहोत, मी आणि 2 फादर्स, दुसरं इथं कोणच नाही. त्यामुळे इथं सगळ्याच गोष्टी आम्ही करू शकत नाही. आम्हाला आमचं धुणं पुसणं पण करायला लागते, आम्हाला थोडंसं आमचं पोट पण भरायला लागते, ज्याचं त्याचं करून काय. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या प्रमुख फादरांना सुचवा. जर तुम्हाला काही माहिती पडलं की आपण सगळ्या गरजवंतापर्यंत पोचत नाहीत. मी तुम्हाला एक दुसरं सांगून पण ठेवतो, ह्या दिवसामध्ये जेवढे गरजवंत आहेत त्याच्यामध्ये असे पण तयार होतात की ह्याच्यातून काय काढता येईल, भावनिक होऊन फसवायला कसं मिळेल की आम्ही पण गरजवंत आहोत. तर अशा प्रकारे सुद्धा आपण थोडंसं बघितलं पाहिजे की अस्सल गरजवंत कोण आणि जरा ह्या परिस्थितीमधून काही मिळवायला पण पुढे येतील. तर अशापासून सुद्धा थोडंसं सावध राहा. कोणाचं जजमेंट करू नका, परंतु आपण थोडंसं शहाणपणाने वागणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, दिवस असे आहेत आपले, पण पुढे जे काही वाढवून ठेवलेलं आहे ते आपल्याला माहीत नाही. मी सुरुवातीला सांगितलं आपण ह्याच्यातून पार पडणार, परंतु किंमत मोजून, असा हा विषाणू आहे. आणि म्हणून पुढील काय अशा गोष्टी घडू नयेत. उदाहरणार्थ पोप सांगत आहेत की सगळ्या देशांना युद्ध करण्यासाठी सगळं हे आपण खर्च करतो, हे करायलाच पाहिजे का एवढा? त्याच्यातला 1% जरी आपण बाजूला ठेवला असता तर असे विषाणू आपण येऊ पण दिले नसते. आपल्याला स्वप्न पडतात ती युद्ध कसं जिंकायचं, शत्रूला कसं मारायचं आणि त्यासाठी मग पैसा कसा खर्च करायचा. हे बंद झालं पाहिजे. एवढा पैसा आपण ह्या वेपन्स, युद्धाच्या वेपन्सवर खर्च करत असतो. प्रत्येक देशाने आता ठरवलं पाहिजे की हा मूर्खपणा आहे. आणि पोप तशा भाषेत सांगत आहेत, ओरडत आहोत, आपण चर्च सांगत आहोत. आणि आपलं सांगण्याचं, वी आर द कॉन्शियन्स ऑल्सो ऑफ द पीपल. आपण लोकांच्या सतसत विवेक बुद्धीला जागृत केलं पाहिजे आणि आपण ठरवलं पाहिजे
नाहीतर मग डेमोक्रेसी, लोकशाही वगैरे आपण बोलतो ते कसली लोकशाही? मग आपण जर का सर्व लोकांनी ठरवायचं नाही या गोष्टी, मित्रांनो, ह्या परिस्थितीमध्ये हे चर्चेचे विषय नाही आहेत. परंतु एक सांगतो की परिस्थिती ही 2 दिवसात न संपणारी आहे. आणि आता चांगल्या चांगल्या गोष्टी आपण ज्या शिकत आहोत ह्या विसरता कामा नाहीत. एकदा हे संपलं म्हणजे आपण जसे होतो, जसं काही झालंच नाही अशासारखे वागणारे नसावेत. आणि म्हणून प्रार्थनेला, चिंतनाला, देवाचा शब्द ऐकण्याला प्राधान्य द्या. ह्या दिवसामध्ये तर जास्त गरज आहे. खरा सोबती परमेश्वरच आपला, खरा मार्ग आणि मार्गातील प्रकाश प्रभू ख्रिस्त आणि त्याचा शब्द. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी आहेत म्हणून आपलं चर्च इतकं असं कंबर कसून नियोजन करून कामाला लागलेलं आहे. तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. हे तुमच्या प्रेमाने, तुमच्या सहकार्याने, तुमच्या समजूत करून घेण्याने आपलं चर्च करू शकते. तुम्ही आहात, तुमचं औदार्य आहे, तुमच्या प्रार्थना माझ्या पाठीशी आहेत, म्हणून ह्या गोष्टी घडू शकतात. आपण शेवटच्या आशीर्वादासाठी तयारी करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. हे प्रभो, अंतःकरणापासून तुझा शोध घेण्यासाठी व स्वर्ग सुखाला पात्र होण्यासाठी तुझ्या प्रजाजनांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो आणि सर्व काळ राहो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला साक्षी देण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. उठला तारणहार, हर्षा नाही पार. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. मरणाने मरणा जिंकिले, एकच करू पुकार. दुःखाने दुःखा जाळीले, गरजू जय जयकार. मरणाने मरणा जिंकिले, एकच करू पुकार. दुःखाने दुःखा जाळीले, गरजू जय जयकार. आम्हासाठी आज उघडिले स्वर्गाचे हो द्वार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. उठला तारणहार, हर्षा नाही पार.